काय करणार काय तू? एक तर स्वतःमध्ये पोराला जन्माला घालायची हिंमत नाही, पण कोण कुठल्या रक्ताची कुठल्या माणसांची पोरं मायला आमच्या घरामध्ये आणतो करा. बास झालं वामनचं माझ्या समोर कौतुक करणं. त्यानं माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि नंतर त्याचं खरं रूप माझ्या समोर आलं. मी काय म्हणतो ते लक्षात ठेव. नाही तिथं आता रमावतीमध्ये राहून फुकटच्या भाकऱ्या खाणं बंद कर. ताबडतोब इकडे निघून ये, सामान बांधायला गे. कोणा सामान? बोडक्याचं, ते बोडक्यावर घालते. तो कशाला पाहिजे इथं? त्याला राहू दे तिथं. वेळ पडली तर त्याला बोलवून घेऊ इकडं. तू निघाली का आता? निघाली का? गाडीमध्ये बसली का तू? गाडी निघाली? पोचली का इकडं? पोचली का गाडी? काय रे दादा, केव्हा आला तू? कसा आहेस परशू? एवढ्या प्रेमानं विचारशील की नाही दादा, तर तिरडीवरनं उठून मी सांगन बरा आहे म्हणून. या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये काय करावं लागेल? तू बराच समजूतदार झालायस परशू. अरे बाबा, या घरामध्ये राहायचं म्हणजे समजूतदार व्हायला पाहिजे, चालाक व्हायला पाहिजे, हुशार व्हायला पाहिजे, लबाड व्हायला पाहिजे. नाहीतर कोण जगू देणार का? आणि तरी बी जगलो तरी बी तुम्ही लोक मारणार मला. झालं तुझं पुन्हा सुरू. मजा केली रे बाबा. कसं आहे म्हणजे तू प्रेमानं बोलला की नाही, मज्जा करायचा हुक्की येते मला. परशू मला सांग, आपला शत्रू इच्छा असतानाही संपवता येत नसेल तर काय करावं? काय विचारतोय मला? माझा मेंदू आणि स्लो मोशन मध्ये चालतोय हे असले प्रश्न विचारून गोंधळून टाकतोस तू मला. तुझ्याकडे मोकळा वेळ आहे का सध्या? काय दादा, असा प्रश्न विचारून लायकी काढतोय माझी? मोकळाच वेळ आहे माझ्याकडे. तो मोकळा वेळ सत्कारणी कसा लावायचा ते सांग. रमावतीला जा ताबडतोब. अरे नको रे दादा, पाया पडतो. वाटेल ते काम करायला सांग. 10 लोकांना मारायला सांग. बरं रमावती नको रे. तिथं 12-12 तास ते विजेचं शेडिंग असते. वीज चालत नाही, टीव्ही चालत नाही, फ्रीज नाही. दुपारची ती कार्टून फिल्म असते की नाही, असे ते ओरडतात बघ, ते मला बघण्यामध्ये लई इंटरेस्ट आहे रे. ते बघायला मिळत नाही. नको ना रमावतीला. पैसे मिळतील तुला तिथे जाण्याचे. दिवसाला 5,000 रुपये. हा, काय झालं काय दादा? आज आधी प्रेमाने विचारपूस केली, आता 5,000 पर डे. माझं एक काम करशील? चांगलं का वाईट? आता तुला सांगतोय म्हणजे वाईटच असणार. तुला देवपूजा करायला थोडंच सांगणार आहे. आदेश दे. ताबडतोब रमावतीला जा परशू. वामनने ते मूल कुठून आणलंय, त्याचे खरे आईबाप कोण, त्या मुलाची सगळी कुंडली हवी आहे मला ताबडतोब. दिली. गुणदोषां सकट कुंडली हजर. आता कसा दादा, एखाद्या खऱ्या राजकारण्यासारखा वागलाच बघ तू. असा पहिल्यापासून वागला असतास की नाही, वामण्या सुतासारखा सरळ आला असता. मला राजकारण घरात कधीच आणायचं नव्हतं परशू, पण आता सुरू झालंच आहे तर थांबायचं कशाला? थांबायचंच नाही आता. थांबायचंच नाही. मी बी थांबणार नाही. निघालो मी आता. नाही, जायच्या आधी वाकणीसांना भेटून जा. तुला तिथे खर्चासाठी काही पैसे लागतील. किती हवेत? 5,000. 1 रुपीज बी लेस नाही. गंमत केली रे, रागावर नको. वाकणीसांकडे जा आणि 50,000 रुपये घेऊन जा त्याच्याकडून. 50,000 बोला? कमी असतील तर अजून थोडे घेऊन जा. चालेल, या. तुला सांगतो, काम झालं पाहिजे. हो ना, हो ना. मला कळत नाही. आनंद झाला. माणूस मेला आणि नरकात गेला असेल की नाही, तरी मी त्याला खाली खेचून घेऊन येतो. करत देणार ना मग 50,000 देणार. ले झोप रे बाळा, झोप. अरे केवढं रडतोय? झोप बघू. आ आ आ काय त्रास आहे. ये ये
झोप रे. जो 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 जो. अहिल्याताई, मी घेऊ का त्याला, बाळाला? काही गरज नाही. आणि बाळाला काय, त्याला एक नाव आहे. मग अशी परशु भाऊजीच म्हणाले ना की एक युवराज आमच्या डोक्यावर आणून बसवलाय म्हणून. तर हो, आता त्याचं नाव युवराजच आहे, कळलं? आणि जा तू, मला काही तुझ्या मदतीची गरज नाहीये. बाळ खूप रडतंय, शांत करून देते मी तुमच्याकडे. हे बघ, हे सगळं तू सांगायची गरज नाहीये. तुला असं वाटतंय ना की तुला सगळं कळतं, तर तशातला भाग नाहीये. मलाही सगळं कळतं, कळलं? त्यामुळे जा आता. अहिल्याताई, मला चिवला आणि माऊला सांभाळायचा अनुभव आहे म्हणून विचारतेय तुम्हाला. तू मला टोमणा मारतेस का? तू काय सगळं आईच्या पोटातून शिकून आलीयस? नाही ना? मलाही हळूहळू त्याच्या सवयी कळतील आणि झोपेल तो. मी परत विचारतेय, शांत करून देऊ का? सांगितलं ना एकदा गरज नाहीये म्हणून. मी माझ्या युवराजला व्यवस्थित सांभाळेन आणि काही दिवसातच मी एखादी बाई ठेवेन त्याला सांभाळायला. ठीक आहे. बरं ठीक आहे, थांब. घे युवराजला, पण त्याच्याशी जास्त खेळलेलं मला आवडणार नाही. कारण मी माझ्या युवराजला माझ्या पद्धतीने वाढवणार आहे. काय झालं, काय झालं? असं झालं का? रडायचं नाही हं? रडायचं नाही. असं रडतात का? मला काय वाटतं, याला शिवच्या आणि माऊच्या डॉक्टरांकडे नेऊन दाखवायचं का एकदा? नाही नाही, काही गरज नाही. नाहीतर उगाच या गोष्टीत मी तुला कॉपी करते असं वाटायचं. अहो, कोण काय बोलेल किंवा तुम्ही काय करताय यापेक्षा याला काय गरजेचं आहे ते जास्त महत्वाचं आहे ना. त्याची काळजी करण्याची तुला गरज नाही, ते मी बघेन. त्यामुळे आत्ता पुरतं सांभाळ त्याला. मी बाहेर जाऊन येते. नाही, काय झालं? हा, मी कोण आहे? मी कोण आहे? हा, काकू आहे मी तुझी. आत्याबाई, तुम्ही जे काही सांगताय ते सगळंच धक्कादायक आहे. वामनराव असं कसं वागू शकतात? खरं तर मी साहेबांना आधीच सावध केलेलं होतं, पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. या वामनरावांच्या मनात नक्की काय, काहीच कळत नाही. त्याच्या मनात काय आहे ते परमेश्वराला तरी ठाऊक आहे का नाही कुणास ठाऊक. पण एवढं नक्की, तो जे काही करतोय ना ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. म्हणजे मला कळलं नाही. त्या दोघांनाही मूल होत नाही, कारण अहिल्यामध्ये दोष आहे. हे कदाचित निसर्गही जाणतच असावा, म्हणून आईपणाचा कुठला अंश तिच्यात नाहीच आहे. मग पण आत्याबाई, या मुलाच्या निमित्तानं का होईना देवानं त्यांना आई पण दिलंय. पण मूल सांभाळणं म्हणजे काही तोंडच्या गप्पा नाहीये. वाकनीस, मूल सांभाळणं म्हणजे हातात निखारा घेऊन चालण्यासारखं आहे. चटका बसला तरी टाकून नाही देता येत. आत्याबाई, एक गोष्ट सांगू का? एवढी वर्ष अहिल्याताईंना पाहतोय, पण कुणावर प्रेम करणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. त्यातनं या मुलाशी त्यांची नाळे जोडली गेलेली नाहीये. अहो, दत्तक घेतलेल्या मुलावर स्वतःच्याही पोरापेक्षा जास्त प्रेम करणारे आई वडील पाहिलेत मी. यासाठी मोठं काळीज लागतं, आणि अहिल्याताईंकडे तेवढं मोठं काळीज नाहीये. थोडक्यात काय, वामनच्या हट्टासाठी या घरात आणखीन एक परशु मोठा होणार. परशुमध्ये निदान किल्लेदारांचं रक्त तरी होतं, याच्यात तर तेही नाहीये. अहो, पण आत्याबाई, तुमचे संस्कार तर असतील ना त्याच्यावर. अहो, संस्कार करू द्यायला अहिल्याने त्याला माझ्याजवळ येऊ तर दिलं पाहिजे ना. आत्याबाई, आपण सगळ्यांनी मिळून आत्तापासूनच प्रयत्न करूया.
रक्ताचं नाही निदान संस्कारांचा तरी किल्लेदार होऊ देतो. तुमच्या तोंडात साखर पडू दे वाकणीस. आजपासून रोज देवाकडे प्रार्थना करेन मी. या घरात दुसरा परशू नको व्हायला. आम्ही एक सहन केलं, ती नवीन पिढी नाही सहन करणार. अहो, वामनदादांचा युवराज आहे ना, अगदी नावाला साजेसा आहे. काय त्याचं हसणं, काय त्याचं बघणं, असा टकामका बघतो ना, नजर हटत नाही त्याच्यावरून. जानकी, तुला बोलायचं असेल तर इतर कुठल्या तरी विषयांवर बोल, नाही तर आपल्या माऊ बद्दल बोल. निदान माझा थकवा तरी जाईल. माझं ऐका ना, एकदा मागचं सगळं विसरून जाऊन त्याला जवळ घ्या आणि बघा तुम्हाला काय वाटतं ते. तू हे सगळं मुद्दाम करतेस जानकी. तुला माहितीये त्याचा विषय काढला की माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. मला माहितीये तुमचा राग अहिल्याताई आणि वामनदादांवर आहे. आणि तू ज्याच्याबद्दल बोलतेस त्याच मुलावरून हे रामायण घडलंय. आणि हे सगळं बोलताना हेही लक्षात ठेव की तुला ही एक मुलगी आहे. लोकांचा मुलगा? आणि असं किती दिवस तुम्ही त्याला नजरेआड ठेवणार आहात? उद्या तो तुमच्या डोळ्यासमोरच चालायला शिकेल, तेव्हा पडला तर तुम्ही त्याला उचलायला नाही जाणार. माणूस म्हणून हे सगळं रस्त्यावरच्या मुलाच्या बाबत घडलं ना तरी सुद्धा मी धावत जाईन. पण उद्या तुझी मुलगी जर अशी खेळताना पडली तर हाच वामन आणि अहिल्या तिच्या आधाराला धावून येतील. अहिल्याताईंचं माहिती नाही, पण वामनदादा नक्की येतील. हीच तर त्याची खासियत आहे जानकी. स्वतःच्या बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिला बदनाम केलं आणि स्वतःचा चेहरा मात्र साळसूतपणाचा आव आणून हसरा ठेवलाय. आणि त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागूनच या सगळ्या चाली खेळतोय तो. हे मूल दत्तक घेण्याची चाल सुद्धा त्याचाच एक भाग आहे. हे बघा, हे मूल दत्तक घेण्यामागे वामनदादांचा काय हेतू होता मला माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की, ते मूल आता आपल्या घरात वाढणार आहे, आपल्या मुलांबरोबर. त्याचीच मला काळजी वाटते. जे काही होतंय ना ते पांडुरंगाच्या मर्जीने होतंय. कदाचित असं झालं असेल की आपल्या मुलींना भाऊ नव्हता म्हणून युवराजच्या रूपाने त्यांना नवीन भाऊ मिळतोय. राखी पौर्णिमेला, रक्षाबंधनाला, हक्कानी ओवाळायला माणूस मिळतोय. खबरदार जानकी, माझ्या मुलीचं आणि त्या मुलाचं काही नातं जोडायचा प्रयत्न केलास तर, आणि ही माझी सक्त ताकीद आहे हे लक्षात ठेव. पुन्हा ही चूक नको. दादा दादा काय बघ पाय लंगडते ना, पाया पडायची नवीन स्टाईल. सांगितलेलं काम केलंस का? केलं की आज्ञाधारक सेवा करत होता मी. सांगितल्याविषयी डबल काम करून आलोय. मग ते काय काम केलंस ते सांगायला मुहूर्त हवाय का? अरे नाही रे बाबा, सांगतो की कुठे गेली. मी रमावतीला गेलो, तिथनं आपल्या घरला गेलो, आतमध्ये गेलो, मोरीमध्ये गेलो, हात पाय तोंड स्वच्छ धुतलं, तिथनं आलो पडवीमध्ये गरकन वळलो. समोर भिंतीवर दादाचा फोटोला नमस्कार केला. फोटोतल्या दादाने मला आशीर्वाद दिला. नंतर पायऱ्या उतरायला लागलो. समोर दूधवाला भैया किटली घ्यावं तिच्या. आता काय तुझी डायरी वाचून दाखवणार आहेस? मुद्द्याचं बोलतो. मी अनाथ आश्रमाच्या दरवाज्यामध्ये गेलो. तिथल्या त्या किरपे नावाच्या माणसाला घेतला कॉपच्या 10-12 रुपये टेकवलं त्याच्या हातावर. एकदम कोकिळवाणी गायला लागला. सगळी माहिती त्याने सांगितली मला. माहिती असे, तू वामण्याचं पोर हे पारवे गावातले एका भिकारणीचं पोर आहे. काय भिकारणीचं? भिकारणीचं? मग काय, कोण श्रीमंत देणार याला पोरग? भिकारीनच देणार.
त्या बाईबद्दल काही माहिती मिळवलीस? अरे म्हणजे काय, किरपी बोलायला तयार नाही आणि 5,000 केकोले पोकळे एकदम तरुण होऊन गायलाच लागली. असं फडाफडा बोललाय की नाही सगळं सांगितलं त्याने मला. म्हणजे ही बाई एक नाही भिकारीन, तिचा नवरा मेलेला होता. शेतकरी, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढले तशी त्याची बी आत्महत्या करावी लागली त्याला. आणि तुझ्या मतदारसंघातला आहे तू दादा, मतदारसंघाची काय अवस्था आहे, शेतकरी मरते. जेवढं विचारलंय तेवढंच सांगत जा. काय ना हल्ली अवांतर वाचन वाढले रे माझे. अवांतर बोलतो तुम्ही हल्ली. पुढे काय झालं ते सांग. सांगतो की, नवरा मेल्यावर बाई एकटी, गावात त्या हलकट लोकांच्या नजरेत तिच्यावर खिळलेली आहे. पण बाई मोठी धारिष्ट्याची बरं का, कुणाला बी न जुमानता पोराला वाढवायला सुरुवात केली. पण शेवटी भीक मागण्या पलीकडे दुसरा पर्याय राहिला नाही रे तिच्याकडे, म्हणून तिने पोराला आश्रमाला विकली, अनाथ आश्रमाला. द स्टोरी इज एंड. म्हणजे वामननी अशा पद्धतीने ते पोर मिळवलंय तर. हा, मी काय म्हणतो दादा, म्हणजे मला असं वाटतं. जा तू आता. फक्त एकच कर, काही करा, वाटेल तेवढा पैसा खर्च करा, त्या बाईला सांगा ते पोर इथून घेऊन जा. तथास तू. म्हणजे थोडक्यात काम झालं म्हणून समजा, कळलं की नाही. मी काय म्हणतो दादा, गेल्या काही दिवसामध्ये किरप्याला देण्यामध्ये पैसे लई खर्च झाले रे. वाकणीस ओळखीचे आहेत ना तुझे? देतील. नाही, घेतील. ओके, राणी चल. अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील को. काय ग, माऊ झोपली? मी तुला काहीतरी विचारलं जानकी. मला काही ऐकू येत नाहीये. अरे बाप रे, म्हणजे आमच्या माऊची आई चिडलेली दिसतेय. तुम्ही का करताय असं? एकावर सूड उगवण्याच्या नादात तुमचा राग दुसऱ्यावर का काढताय? तू जर असं कोड्यातच बोलत राहिलीस तर मला कसं समजेल तुला नक्की काय म्हणायचंय ते. मी बोलत नाहीये तुमच्याशी, मी भांडतीये तुमच्याशी. बर, पण मग भांडणाचं कारण कळेल मला. तुम्ही परशुदादांना पुन्हा जवळ करताय. हो, माझं काम आहे त्याच्याकडे. तुमचं काय काम आहे ना ते ऐकलंय मी सगळं. तुम्ही वामनदादांच्या मध्ये परशुदादांना का आणताय? कित्येक वर्षानंतर वामनदादांना मुलाचं सुख मिळालंय, का त्यांच्यापासून हिरावून घेताय? नक्की काय ऐकलंस तू? मी नक्की तेच ऐकलंय जे तुम्ही बोललात. पण ह्या सगळ्यातून तुम्हाला नक्की मिळवायचंय तरी काय? हे बघ जानकी, काहीतरी ऐकून तू त्यावरून अर्धवट निष्कर्ष काढू नकोस. मला फक्त एवढंच सांगा, वामनदादांना शह देण्यासाठी तुम्ही जी परशुदादांची मदत घेताय, ह्या सगळ्यातून नक्की काय साध्य होणार आहे? त्यात तू लक्ष घालायची काहीही गरज नाहीये. का नाही घालायचं मी लक्ष? या घरामध्ये घडणारी गोष्ट आहे ना ही. मग हे सगळं माहिती असून सुद्धा मी काही बोलायचं नाही? हो, तू गप्पच बसून राहायचंस, कारण यात जो कोणी लक्ष घालेल त्याला मी कधीच सोडणार नाही. मी तुला यापूर्वीही सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगतोय, मी माझा राजकारणी स्वभाव कधीही घरात आणला नव्हता. पण जर घरातले लिंबू टिंबू मला शह देण्याचा प्रयत्न करत असतील तर मी गप्प राहणार नाही. त्यांच्यासारखे वागून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच होताय. जर तू सगळं बोलणं ऐकलंच असशील तर सांग मला, मी काय वाईट केलंय? त्या मुलाला त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी. ज्या बाईकडून वामनने पैसे देऊन ते मूल आणलं असेल, त्या बाईला काय वाटलं असेल? हे जे सगळं तुम्ही आत्ता बोलताय ना ते खूप कौतुकास्पद आहे, पण मनात तुमचा जो हेतू आहे ना तो वाईट आहे.
हे सगळं तुम्ही त्या मुलाला आई मिळवून देण्यासाठी नाही, तर ते मूल या घरातून बाहेर जावं यासाठी करताय.